आता आपण बोलणार आहोत रामटेक लोकसभा मतदारसंघाविषयी। या रामटेक लोकसभा मतदारसंघात परिवर्तन होणार का याविषयी औत्सुक्य निर्माण झालेलं आहे। 1999 पासून रामटेक मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे। मात्र गेल्या 5 वर्षात राज्यातील युती आणि आघाड्यांची प्रचंड सरमिसळ झाली आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे पाहूयात याविषयीचा वृत्तांत। रामटेक लोकसभा मतदारसंघावर 1957 पासून काँग्रेसचं वर्चस्व होतं। सुरुवातीची तब्बल 42 वर्ष काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवला। 1984 आणि 1989 मध्ये माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव रामटेक मधून विजयी झाले होते। मात्र काँग्रेसला शिवसेनेने या मतदारसंघात सुरुंग लावला। 1999 मध्ये शिवसेनेचे सुबोध मोहिते पहिल्यांदा निवडून आले। 2004 मध्ये सुबोध मोहिते दुसऱ्यांदा विजयी झाले। 2007 मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश जाधव यांनी विजय मिळवला। तर 2009 मध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक विजयी झाले। तर 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने विजयी झाले। सातत्याने एकमेकांविरुद्ध लढणारे काँग्रेस आणि ठाकरे गट या मतदारसंघात काय भूमिका घेणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागा वाटपावरून अडचण नसल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतंय। आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुम्ही काम करा, तुम्हाला निवडणूक लढायची। त्या हिशोबाने आम्ही निवडणुकीच्या तयारीला आमच्या शिवसेनेचे सर्व 13ही जे खासदार आहेत ते लागले। 2019 मधील शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी तब्बल 1.25 लाख मतांनी विजय मिळवला होता। मात्र आता या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी केली आहे। तर या मतदारसंघात आता शिवसेनेची आधीसारखी ताकद नसल्याचा मुद्दा शरद पवार गटानं उपस्थित केला। काल त्या ठिकाणी एक कार्यकारिणीची बैठक त्या ठिकाणी बोलावली सलीलदादा देशमुख साहेबांनी आणि अनिल देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी, आणि माझ्या नावाचा एक एकमुखी निर्णय त्या ठिकाणी संमत झाला आणि प्रकाश गजबींना रामटेकची उमेदवारी महाविकास आघाडीने द्यावी, परंतु आमच्या पक्षामधून त्यांचं एकमेव नाव ठरलं। त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो। शोधण्याची गरजच नाही आहे। शिवसेनेमध्ये खूप लाईन लागलेली आहे आणि त्यापैकी एक तुमच्या समोर आहे तिकीटार्थी, दुसरा मागे आहे आणि दुसरा मागे आहे। आम्ही दावेदार कमी नाही इथपर्यंत सांगतो की दुसऱ्या पक्षाचे लोक लाईन धरून बसल्यात की बा उद्धव ठाकरेची पक्षाची तिकीट भेटली पाहिजे म्हणून, आणि ज्याला पक्ष तिकीट देईल त्याच्या ताकदीचे आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उभे राहतील। रामटेक मधून लढण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत। मात्र या मतदारसंघात अनेक समस्याही आहेत। नियोजनाच्या अभावी पर्यटनातील संधी गमावल्या, खनिज संपत्तीचा स्थानिकांना कमी फायदा झाला, मतदारसंघात रोजगाराची समस्या कायम आहे। रामटेक सिवनी बालाघाट भंडारा रेल्वे लाईन प्रलंबितच आहे। सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांचा विकासावर परिणाम झालाय। तर भाजपनं गाव चलो अभियानाकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील काटोल तालुका निवडला होता। त्यामुळे भाजप हा लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकरता सोडणार की स्वतःकडे ठेवणार याबाबत राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत। नागपूरहून उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।